व्हॉइस क्लिअर आहे का? येतोय ऐकू? हो. बर. पंचायत आपण कुठे ऐकले? पंचायत समिती वगैरे आपण ऐकलंच असेल. खेड्यापाड्यामध्ये, गावांमध्ये पंचायत समिती बरेच ठिकाणी आपल्याला बोर्ड्स वगैरे दिसतात. आपण पाहतोच आहात ते. तर पंचायत राज बेसिकली जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर भारत देश किंवा भारतवर्ष जो आहे हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये विखुरलेला होता. आणि मग ह्या छोट्या गावांचा विकास जर करायचा झाला तर कसा करता येईल? तर स्थानिक पातळीवरती जर एक प्रशासन असेल तरच त्या गावाचा विकास करता येईल. उदाहरण आपण जर बघूया तर महाराष्ट्रामध्ये आपलं मंत्रिमंडळ असतं, मुंबईला बसलेलं असतं. पण जर त्याला कुठल्या तरी एक उदाहरण म्हणून एक नागपूरमध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे, त्याचा जर आपल्याला उद्धार करायचा किंवा तिथे जर काही सोयी उपलब्ध करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक म्हणजे त्या पर्टिक्युलर जागेवरती एक समिती असली पाहिजे जी त्या गावाची जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते लोक तिकडचं संपूर्ण पाहता येईल त्यांना. तर त्यासाठी पंचायत म्हणजे जे खेडेपाड्यामध्ये असतात, जे छोटे छोटे गाव वगैरे आहेत त्यांच्यामध्ये तिकडचं स्थानिक लोकांचं स्थानिक प्रशासन पाहण्याचं जे काम करतात ते पंचायत समिती करत असते. ओके. आणि पंचायत जे आहे म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जे छोटे छोटे गाव आहेत त्यांच्या इथे जी पंचायत असते, पंचायत तुम्ही ऐकलं असेल, खाप म्हणून पण आपण ओळखतोच. म्हणजे जुन्या पिक्चरमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, एका मोठ्या झाडाखाली 3-4 दाढीवाले माणसं बसलेली असतात आणि गावाची मंडळी आजूबाजूला जमा झालेली असतात. मग ते लोक काहीतरी कुठल्या तरी गोष्टींवरती निर्णय घेतला जातो, त्याप्रमाणे ही पंचायत असते. पंचायतचा मुख्य उद्देश काय म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बोललं जातं त्यांचा, की त्यांचे जे गाव आहे त्या गावामधले जे स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवणे आणि विकास आणि उद्धार करणे हा त्यांचं बेसिकली काम असतं. आणि हे पंचायत जे आहे यांचा उल्लेख म्हणजे आपण जर बघितलं तर पंचायत किंवा ग्राम प्रशासन, मनुस्मृती किंवा नारद स्मृती हे जे आपले जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये न्याय पंचायत म्हणून पण उल्लेख होतो. म्हणजे फारच जुनं आहे ते. मनुस्मृती आणि नारद स्मृतीमध्ये पण आपल्या न्याय पंचायत म्हणून याचा उल्लेख आढळतो. बरं, भारतामध्ये ग्राम प्रशासन म्हणजे स्वराज्य संस्थेचा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जी सुरुवात झाली होती ती कोणी केली होती? लॉर्ड रिपन, म्हणजे ब्रिटिश अधिकारी आहेत लॉर्ड रिपन, त्यांनी इथे सुरुवात केली होती. तर त्यामुळे भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते. बरं, तुम्हाला माझा व्हॉइस क्लिअर येतोय आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का? हो सर. बर. जे काही मुद्दे आहेत ते जरा वहीमध्ये पण लिहून घेत जा. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह किंवा जनक कोण असा प्रश्न आला तर कोण आहे? लॉर्ड रिपन, हे माहिती असलं पाहिजे. आणि त्यांनी भारतामध्ये जो कायदा केला होता स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा, त्याची तारीख दिलेली आहे 12 मे 1882. ओके, इथपर्यंत कळलं तुम्हाला? न्यायपंचायत याचा उल्लेख कुठे होता तर मनुस्मृती आणि नारद स्मृतीमध्ये होता. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा पितामह कोणाला विचारलं तर आपण उत्तर काय देणार? लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड रिपन यांनी भारतामध्ये जो कायदा केला होता त्याची तारीख काय आहे? 12 मे 1882. बरं, ग्रामीण भागातील हे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजेच पंचायत राज. ऍक्च्युली पंचायत राज नाव नंतर आलंय, याला आधी स्थानिक स्वराज्य संस्था म्हटली जाते. पंचायत राज हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं. ठीक आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था यांचा मुख्य उद्देश काय होता तर प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण केलेली संस्था. आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे आपले महात्मा गांधी आहेत यांचं पण एक स्वप्न होतं. तर ह्याच निमित्ताने भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्र शासनाने 1952 साली सामुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना म्हणजे 1952 आणि 53 मध्ये हे 2 कार्यक्रम सुरू केले होते. यावरती पण एक प्रश्न येतो, सामुदायिक विकास कार्यक्रम कुठल्या वर्षी सुरुवात केली होती? तर उत्तर 1952, 53, 54, 55 असे 4 ऑप्शन्स असतात. तर ह्या तारखा लक्षात ठेवायच्या. सामुदायिक विकास कार्यक्रम 1952 आणि राष्ट्रीय विस्तार योजना 1953 हे 2 भारत सरकारने सुरुवात केली होती.
हे सुरू करण्याचा उद्देश काय होता? त्याचा उद्देश असा होता की ग्रामीण जनतेचा सामाजिक आणि आर्थिक विकास होणं, त्यासोबत त्यांनी राजकीय कार्यक्रमात पण सहभागी होणे, राजकीय विकास, त्यानंतर ग्रामीण विकास योजनेत स्थानिक जनतेला सहभागी करून घेणे, ग्रामीण समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास, स्थानिक संसाधनेची उभारणी आणि जीवनमान उंचावणे होता. त्यासोबतच स्थानिक लोकांना राजकीय सहभागाच्या संधी उपलब्ध करून देणे हे याचे महत्वाचे उद्देश होते. तर भारतामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला 2 कार्यक्रम इथे राबवले गेले होते. सामुदायिक विकास कार्यक्रम 1952 आणि राष्ट्रीय विस्तार योजना 1953. पण ह्या कार्यक्रमच्या आधी ब्रिटिश राज्य जे होतं त्यावेळेस आपल्या इथे लॉर्ड रिपन यांनी एक कायदा केला होता 12 मे 1882 साली. ठीक आहे. बरं, आता हे 2 जे कार्यक्रम होते, सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना, ते जास्त दिवस टिकले नाहीत किंवा ते चालले नाही आणि ते झाले अपयश. आता अपयशी का झाले? कारण ह्याकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडे वेळच नव्हता किंवा ते दुर्लक्षित गेले होते आणि हे कार्यक्रम राबवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जी सोयी सुविधा लागते, ती उपलब्ध करता आली नाही आणि त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम म्हणजे सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना हे अपयशी ठरले. आता हे अपयशी ठरल्यानंतर हे अपयशी का ठरले किंवा जर आपल्याला प्रॉपरली जर इथे राबवायचं असेल अशी कार्यक्रम तर ते काय करावं लागेल हे पाहण्यासाठी किंवा याचा अभ्यास करण्यासाठी इथे बळवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती. तर पहिली समिती कुठली होती? बळवंतराय मेहता समिती. बळवंतराय मेहता समिती याचा मुख्य उद्देश काय होता? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप आणि कल्पना, म्हणजे आधीचे जे 2 कार्यक्रम जे होते, सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना, यांचे स्वरूप आणि कल्पना निश्चित करणे हा होता आणि त्या मानाने या समितीची नियुक्ती 16 जानेवारी 1957 रोजी करण्यात आली होती. आता 1 वर्ष तरी लागतो समितीला आढावा किंवा त्याला अहवाल देण्यासाठी. तर या समितीने आपला अहवाल 1 वर्षांनी दिला. म्हणजे 57ला नियुक्ती झाली होती, 58ला त्यांनी आपला अहवाल सादर केला होता की बाबा याच्या पुढे आपल्या इथे स्थानिक स्वराज्य संस्थेने कसं काम करावं ह्याबद्दल त्यांचा अहवाल होता. बरं, ह्या समितीमध्ये इतर अजून 3 मेंबर्स पण होते. ते म्हणजे पहिले ठाकूर फुल सिंग, दुसरे होते डी.पी. सिंग आणि तिसरे होते बी.जी. राव. बी.जी. रावला चुकून बाजीराव बोलतात, तसं नाहीये, ते बी.जी. राव आहे, म्हणजे त्याचा उल्लेख तसा होतो. तर पहिली समिती कुठली आहे? बळवंतराय मेहता समिती. ते नियुक्ती कधी केली होती? 1957 आणि त्यांनी अहवाल कधी दिला होता? 1 वर्षानंतर 1958 मध्ये. बरं, समितीमधील इतर सदस्य कोण? तर ठाकूर फुलसिंग, डी.पी. सिंग आणि बी.जी. राव. बरं, ह्या समितीने काय सुचवलं होतं? तर त्यांची शिफारसी बोलल्या जातात. तर जिल्हा परिषद ग्रामविकासाचा केंद्रबिंदू हा सुचवला आहे आणि महत्वाचं म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज असली पाहिजे. त्रिस्तरीय म्हणजे 3 टियर किंवा 3 विभागणी केलेली असली पाहिजे. म्हणजे सर्वात छोटी म्हणजे एकदम ग्राउंड लेवलवरती, ग्रासरूट लेवलवरती आपण जे बोलतो ते आहे गाव पातळीवरती ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. तर 3 जे आहेत त्याला त्रिस्तरीय बोलतात. तर त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था आपल्याला त्यांनी सुचवली होती. बरं, जे सर्वात छोटं जे आहे म्हणजे गाव. आता हे गावामध्ये जर आपल्याला ग्रामपंचायत करायची असेल तर रेडमी 9 प्राईम कोण आहे? जरा आपलं नाव चेंज करून घ्या आणि जरा म्यूट करून घ्या. ठीक आहे. तर त्रिस्तरीय पंचायत समिती, पंचायत राज आपल्या इथे त्रिस्तरीय व्यवस्था त्यांनी सुचवली होती. गाव पातळीवर म्हणजे सर्वात खालच्या याच्यावरती ग्रामपंचायत, त्याच्यावरती आहे तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि त्याच्यावरती जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद अशी सुचवली होती. मग आता आपल्याला जर ग्रामपंचायत करायची असेल एका गावामध्ये
तर एका गावामध्ये कमीत कमी किती लोकसंख्या असली पाहिजे, तर कमीत कमी लोकसंख्या 500 असेल, तिथे एक ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अशी सूचना केली होती. आता हे ग्रामपंचायत जर आपल्याला स्थापन करायची असेल तर त्यासाठी एक मंडळ पण लागतं जे सर्व कार्यभार सांभाळेल. मग त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्याला निवड करायची असेल तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी ही त्यांची सूचना होती. आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान 2 जागा राखीव असाव्यात असं त्यांनी सुचवलं होतं. सध्या 50% आहे, पण त्यावेळेस त्यांनी 2 जागा राखीव असं सुचवण्यात आलं होतं. आणि तसेच अनुसूचित जाती जमाती जे आहेत SC ST ह्या लोकांना 1 जागा राखीव असावी असं सुचवलं होतं. बरं, ह्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा हेही सांगितलं गेलं होतं. आणि पंचायत राजच्या तिन्ही संस्थांमध्ये विकासाचे कामे पंचायत समितीकडे असावेत आणि त्यासोबत सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला पण द्यावे ही त्यांची सूचना होती. ठीक आहे, परत एकदा बघूया. बलवंतराव मेहता समिती अपॉइंट केली गेली होती. त्याच्या आधी आपण बघूया सामुदायिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार योजना हे 2 संस्था कार्यरत होता, पण त्यांचे अपयश झाल्यामुळे बलवंतराव मेहता समिती स्थापन करण्यात आली होती. बलवंतराव मेहता समिती 1957 साली रोजी नियुक्ती केली गेली होती आणि त्यांनी अहवाल 1958 मध्ये दिला. या समितीचे इतर सदस्य ठाकूर फुलसिंग, DP सिंग आणि BG राव हे आहेत. ह्यांनी काय काय शिफारसी केल्या होत्या, तर पहिलं त्रिस्तरीय पंचायत समिती असली पाहिजे, पंचायत राज असला पाहिजे. गाव पातळीवरती ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. आणि ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. म्हणजे कमीत कमी 500 लोक असतील तिथे ग्रामपंचायत स्थापन करण्याची. ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची निवड प्रौढ मतदान म्हणजे 18 वर्षापेक्षा जे स्त्री पुरुष आहेत त्यांचे प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी आणि महिलांना 2 जागा आणि अनुसूचित जाती जमाती यांना 1 जागा राखीव असावी असं त्यांनी सुचवलं होतं. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा आणि सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे असं त्यांनी सुचवलं होतं. आता त्यांनी जे काही अहवाल दिला होता त्या अहवालाप्रमाणे शासनाने म्हणजे केंद्र शासनाने बहुतांश शिफारसी स्वीकारल्या आणि ते अस्तित्वात कधी आले होत्या, तर 2 ऑक्टोबर 1959. आता ह्यामध्ये 2 ऑक्टोबर हे लक्षात ठेवण्यासारखंच आहे, कारण हे स्वप्न कुणाचं होतं, महात्मा गांधींचं होतं आणि त्यांचा जन्मदिवस काय आहे, 2 ऑक्टोबर. म्हणून ही तारीख 2 ऑक्टोबर 1959 रोजी आहे. म्हणजे शासनाने बहुतांश शिफारसी स्वीकारल्या ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी ते अस्तित्वात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायत राज हे नाव दिले. म्हणजे हे काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्था होती, पण याला जे नामांकन केलं गेलं होतं पंचायत राज ते कोणी केलं होतं, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं. आता ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्वीकारणारे किंवा पंचायत राज स्वीकारणारे भारतामध्ये पहिले राज्य कुठलं आहे, राजस्थान. राजस्थानमध्ये नागौर ह्या ठिकाणी हे स्वीकार करण्यात आलं होतं. कुठलं, 2 ऑक्टोबर 1959 म्हणजे त्याच दिवशी अस्तित्वात आली, त्याच वर्षी त्याच दिवशी राजस्थानने ते स्वीकार केलं होतं, नागौर ह्या राज्यामध्ये, ह्या प्रदेशामध्ये, राजस्थान राज्यामध्ये. बरं, दुसरं स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे दुसरे राज्य कुठलं आहे, तर आंध्र प्रदेश आहे. ओके, दुसरं कोण आहे, आंध्र प्रदेश. आता ह्यामध्ये दिलेलं नाहीये, पण तिसरं राज्य कुठलं आहे, तर आसाम आहे आणि चौथं राज्य कुठलं आहे, तर तामिळनाडू आहे. पहिलं कुठला, राजस्थान, दुसरं आंध्र प्रदेश, तिसरं आसाम, चौथं तामिळनाडू आणि महाराष्ट्र. महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे, 9वं राज्य. तर महाराष्ट्राने स्वीकार कधी केलं होतं, 1 मे 1962. 1 मे काय आहे, महाराष्ट्र दिवस आहे, तर त्याप्रमाणे महाराष्ट्राने 1 मे 1962 रोजी पंचायत राज स्वीकारली गेली होती. इथपर्यंत कळलं, कळलं का? माझा आवाज येतोय क्लिअर?
आवाज येतोय का? हो. एकच बोलायला एवढा उशीर? बर, आतापर्यंत शिकवलं ते कळलं तुम्हाला? आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं ते कळलं का रे बाबा? हो. त्याच्यामध्ये काही डाऊट्स वगैरे आहे का? बरं, ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. बरं, ह्यानंतर आपण पहिली कुठली बघितली होती? बलवंतराव मेहता समिती. ही समिती अपॉइंट केल्यानंतर आपण ती 2 ऑक्टोबर 1959 रोजी आपण ती स्वीकारली, भारताने स्वीकारली. आणि याच्यानंतर 2 महत्वाच्या कमिट्या किंवा समिती आपण जी बोलतो त्या नेमणूक केल्या गेल्या होत्या. पहिली आहे ती अशोक मेहता समिती 1977 आणि LM सिंघवी समिती 1986. अशोक मेहता समिती म्हणजे मूल्यमापन समिती आहे आणि LM सिंघवी समिती जी आहे ती आढावा समिती आहे. तर अशोक मेहता समिती यांनी म्हणजे बऱ्याचशा शिफारसी होत्या. त्यामधले ठळक वैशिष्ट्य म्हणजे ठळक शिफारस कुठली होती? तर त्रिस्तरीयच्या ऐवजी द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस त्यांनी केली होती. आणि पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा. वैधानिक दर्जा म्हणजे त्यांना आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचा एक कायदा निर्माण करण्यात यावा अशी त्यांची सूचना होती. आणि सिंघवी LM सिंघवी समिती जी आहे 1986 ही आढावा समिती होती. त्यांनी एक महत्वाचा जो शिफारस केली होती ती आहे पंचायत सदस्यांना जास्त अधिकार देणे. म्हणजे ग्राउंड लेवलवरती जे पंचायत सदस्य असतात, जे गावामध्ये जे सगळं पाहणार आहात, त्यांना जास्त म्हणजे जास्त अधिकार देण्यात यावे हे त्यांनी त्यावेळेस सुचवलं होतं. आता ह्यामध्ये एक महत्वाचं आहे, अशोक मेहता समितीने पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा तो पुढे देण्यात आला होता, पण याला सुचवलं कोणी होतं? तर अशोक मेहता समिती. हे आपल्या लक्षात ठेवायचं इथे. बरं, याच्या पुढे अजून एक 5 समित्या होत्या, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हनुमंतराव कमिटी 1983, GVK राव कमिटी 1985, सरकारिया कमिशन ऑन स्टेट सेंट्रल स्टेट रिलेशन्स 1988, PK थुंगन कमिटी 1989, हरलाल सिंग खरा कमिटी 1990. तर ह्या 5 कमिट्या ज्या आहेत, त्या 5 समिती आपण मराठीमध्ये आपण समिती बोलतो आणि इंग्लिशमध्ये कमिटी बोललं जातं. त्या 5 जे समिती आहेत ते आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. तर ह्या 2 अशोक मेहता समितीनं LM सिंघवी समिती पाहिल्यात, त्याच्यानंतर ह्या 5 समिती पाहिल्या. त्याच्यानंतर ह्यामध्ये जसं तुम्हाला उल्लेख केला, अशोक मेहता समितीने पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा ही जी सूचना केली होती, त्याप्रमाणे भारतातील म्हणजे हा पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. भारतातील पंचायत राज संस्थांना 73व्या घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा म्हणजे संवैधानिक दर्जा प्राप्त झाला होता. ही घटना दुरुस्ती कुठली आहे? तर 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आली होती आणि घटनेत 11वे परिशिष्ट म्हणजे पॅराग्राफ होतं, 11 पॅरा, 11वा पॅराग्राफ बोलला जातो तो, 11वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं होतं. तर ही घटना दुरुस्ती कुठली आहे? 73वी घटना दुरुस्ती. आणि परिशिष्ट कुठलं आहे? तर 11वे. तर 73वी आणि 11वे परिशिष्ट हे 2 महत्वाचे उल्लेख आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे कधी झालं होतं? तर 24 एप्रिल 1993 साली. आता ह्यामध्ये एक महत्वाच्या तरतुदी आहेत की प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आली होती. म्हणजे त्यांनी एक कायदाच केला होता. घटना दुरुस्ती म्हणजे आपल्याला कायद्याच्या कक्षेत आणलं, तर त्याप्रमाणे हा कायदाच केला होता. प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आली. आणि भारतातील सर्व राज्यांमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात यावी, एक दुसरं होता. आणि पंचायत व्यवस्थेच्या तिन्ही स्तरांमध्ये महिलांसाठी 1/3 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. हे 3 महत्वाच्या तरतुदी आहेत ज्या कायद्यामध्ये केल्या होत्या. एक तर कंपल्सरी आहेत ग्रामसभा आणि ग्रामपंचायत, आणि दुसरं त्रिस्तरीय म्हणजे 3 टियर ही पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात यावी, आणि तिसरं म्हणजे महिलांसाठी 1/3 म्हणजे 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले.
ह्याचप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यात पंचायत राज संस्थांचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला. म्हणजे 5 वर्षांनी आपल्याकडे इलेक्शन्स होतात, तर त्याप्रमाणे पंचायतीचा पण कार्यकाल त्यांनी 5 वर्ष हा ठरवला होता. आणि पंचायत राजच्या तिन्ही स्तरांमध्ये महिला आणि अनुसूचित जाती जमातीसाठी पदाधिकाऱ्यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे यामध्ये महिला आणि अनुसूचित जाती आणि जमाती जे आहेत त्यांच्यासाठी पदे राखीव ठेवण्यात आली होती. आणि त्याचप्रमाणे पंचायत राज संस्थांसाठी प्रत्येक राज्यांमध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापन करण्याचे बंधन घालण्यात आले. आपल्या पण आता इथे इलेक्शन्स आहेत, मला माहितीच असेल, पंचायतीचे इलेक्शन्स होणार आहेत. केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले. म्हणजे ह्या घटना दुरुस्ती आहेत, त्यामध्ये हे जे कायदे केले होते ते हे आहेत. 24 एप्रिल 1993 साली झालं होतं. बरं, ही झाली आपली 13वी घटना दुरुस्ती. ह्यामध्ये कुठलं येतं, गाव पातळीवरती येतं. पण अजून एक 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. तर 74व्या घटना दुरुस्तीमुळे नगरपालिका म्हणजे शहरी भागांमध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका यांना सुद्धा संविधानिक दर्जा प्राप्त झाला. आणि ही घटना दुरुस्ती कुठली आहे, घटने 74वी. पहिली कुठली होती, 73वी आणि परिशिष्ट 11व. ही घटना दुरुस्ती आहे 74वी. आणि परिशिष्ट कुठला आहे, 12वे परिशिष्ट. ठीक आहे. बरं, हे झालं आपलं केंद्र शासनाचं. मग आता महाराष्ट्र पंचायत राज ची वाटचाल काय आहे ते आपण पाहूया. मग आता इथे येण्याआधी आपण एक क्विक रिव्हिजन करून घेऊया. प्रत्येकाने अनम्यूट करा आणि प्रत्येकाने उत्तर देत जा. न्यायपंचायतचा उल्लेख कुठे आढळतो? कोणीतरी उत्तर देते पण त्याचा आवाज पोहोचत नाहीये. न्यायपंचायतचा उल्लेख कुठे आढळतो? मनुस्मृती आणि नारद स्मृती. उत्तर देत आहे का? बरं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक या पितामह कोण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा पितामह कोण? उत्तर द्या पटपट. लॉर्ड रिपन. बरोबर. लॉर्ड रिपन. अच्छा, तुम्ही उत्तर देतायत, मला इथे दिसतंय, पण तुमचा आवाज पोहोचत नाही. बाकीच्यांना आवाज येतोय? बाकीच्यांना आवाज येतोय का? हो. हा, मग जरा उत्तर पटपट देत जा. म्हणजे फक्त ऐकायचं काम करू नका, तुम्हाला इंटरॅक्टिव्ह आहे लेक्चर. जसं गणितामध्ये बुद्धिमापनमध्ये तुम्ही प्रश्न विचारलेत त्याप्रमाणे इथे पण तुम्हाला उत्तर द्यायचीत पटपट. आणि स्क्रीनवरती तुम्हाला उत्तर दिसतंय, मूक बधीर सारखं बसू नका, पटपट उत्तर द्या, आपल्याला पुढे पण हे करायचंय. न्यायपंचायत याचा उल्लेख कुठे? मनुस्मृती आणि नारद स्मृतीमध्ये. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामह किंवा जनक कुणाला म्हटलं जातं? कुणाला म्हटलं जातं? तुम्हाला स्क्रीन दिसतेय का सर्वांना? सर्वांना स्क्रीन दिसतेय का? सर्वांना स्क्रीन दिसतेय का? हो. एकाला स्क्रीन दिसतेय, बाकीच्यांना दिसत नाहीये का? दिसते सर. व्हेरी नाईस. हा, असा आवाज पाहिजे.
अरे तयारी कुठल्या परीक्षेची करताय आणि तुमच्यामध्ये काय ते जोशच नाहीये का उत्तर देण्यासाठी? कमावून यार, लेक्चरसाठी तुम्ही बसला, तुमच्यामध्ये तो जोश असला पाहिजे. मूक बधिरासारखं फक्त ऐकत राहणार आणि उत्तर पण देणार नाही असं चालतं का? फक्त ऐकायचं काम करू नका. तुम्ही जर इंटरॅक्टिव्ह ठेवलं नाही तर त्याचा उपयोग काही होणार नाही. मी शिकून पुढे निघून जाईल, मला कळणार नाही तुम्हाला कळलं की नाही कळलं. मी विचारतोय म्हणजे तुम्हाला नसेल कळलं तर मला परत तुम्हाला सांगता येईल, जसं आपण गणिता बुद्धिमापन मध्ये करतो तसं. चला ठीक आहे. लॉर्ड रिपन आहे, याने जो कायदा केला होता, या कायद्याची तारीख काय आहे? 12 मे 1882. 1882. व्हेरी नाईस. अशी उत्तरं पाहिजेत. व्हेरी गुड. बरं, आपल्या इथे 2 कार्यक्रम राबवले गेले होते. कुठले कार्यक्रम आहेत? समुदाय विकास कार्यक्रम व्हेरी गुड. आणि राष्ट्रीय विस्तार योजना. बरं, राष्ट्रीय विस्तार योजना कुठल्या वर्षी केला होता? 1953. हा. आणि सामुदाय विकास कार्यक्रम 1952. आणि यांचा जे उद्देश आहे ते आपण पाहिलेच होते. उद्देशांनंतर पण हे अपयशी ठरलं होतं आणि अपयशी ठरल्यामुळे स्ट्रक्चर नव्हते. इथे एका बाळाचा आवाज, त्यांनी जरा प्लीज म्यूट करून घ्या. ओके, चालेल. अरे ज्याच्याकडे बाळाचा आवाज येतो त्यांनी म्यूट करा रे. बरं, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याकडे पहिली समिती अपॉइंट केली होती, कुठली होती ती? बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती. याची नियुक्ती कोणी केली होती, केंद्र शासनाने की महाराष्ट्र सरकारने? समितीची नियुक्ती केंद्र शासनाने केली होती की महाराष्ट्र शासनाने? केंद्र शासनाने. केंद्र शासनाने केली होती. आणि त्याची तारीख काय आहे? 16 जानेवारी 1957. समितीने अहवाल कधी दिला होता? 1958. आणि या समितीचे सदस्य कोण कोण आहेत? पहिला ठाकूर फुलसिंग. व्हेरी गुड. दुसरा टिप्पी सिंग. बरोबर. बीजी राव. बीजी राव. व्हेरी गुड. त्यांनी जे शिफारसी केल्या होत्या, एकच बी नावाचं कोणी जॉईन केलंय, जरा म्यूट करून घ्या तुम्ही. एकच मिनिट, सर्वांनी जरा म्यूट करा, कारण एक व्यक्ती कोणी म्यूट करत नाहीये. मला तर त्याचं बाळ काहीतरी प्रॉब्लेम करतं, त्याला मग लेक्चर मिळून मला बाहेर काढावं लागेल. सर्वांनी म्यूट करा. ओके, सर्वांना ऐकू येत आहे? बर. अच्छा, ते डिस्टर्बन्स होता, मी त्याला रिमूव्ह केलं ग्रुपमधून. आणि आता तुम्ही अनम्यूट करून घ्या. जर तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये जर डिस्टर्बन्स असेल तर म्यूट ठेवत जा. ओके. आता ह्या समितीने शिफारस केली होती, तर सर्वात पहिली आणि महत्वाची शिफारस कुठली आहे? तर त्रिस्तरीय असावी. तर गाव पातळीवरती काय असणार आहे?
ग्रामपंचायत, तालुका ग्रामपंचायत. पातळीवरती पंचायत समिती, आणि पंचायत जिल्हा समिती. पातळीवरती जिल्हा परिषद, जिल्हा परिषद. जिल्हा व्हेरी परिषद. नाईस. आता ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी कमीत कमी लोकसंख्या किती असली पाहिजे? 500. 500. व्हेरी नाईस. ग्रामपंचायतच्या सदस्यांना निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान व्हावी हे पाहिलं होतं आपण. आणि ह्यांच्या शिफारसीप्रमाणे महिलांना किती जागा राखीव होत्या? 2. 2. आता 50% आहेत, पण ह्यांच्या शिफारसीप्रमाणे 2 हे लक्षात ठेवा, फरक आहे हा. आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना प्रत्येकी 1 जागा मेन्शन केलं होतं. पुढे जाऊया. आपण हे स्वीकृत कुठल्या तारखेला केलं होतं? तर तारीख काय आहे? 2 ऑक्टोबर 1959. 59. बरोबर. हो. बर, थँक्यू. 2 ऑक्टोबरला आपण हे केलं होतं. आणि याला पंचायत राज हे नामकरण कोणी केलं होतं? दुसरी ओळ पंडित नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. बर, हे 2 ऑक्टोबरला आपण अस्तित्वात आलीच ती, पण त्यानंतर आपल्या भारतामध्ये पहिलं राज्य कुठलं आहे? राजस्थान, दुसरं? आंध्र प्रदेश. तिसरं? महाराष्ट्र. अरे आपलं महाराष्ट्र 9वं आहे. तिसरं आणि चौथं मी दिलं नाही, पण मी म्हटलं तर लिहून ठेवा. आसाम. तिसरं आसाम आणि चौथं तामिळनाडू. तिसरं आसाम आहे आणि चौथं आहे तामिळनाडू. महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे? तर 9वं राज्य. 9. आणि आपण स्वीकार कधी केला होता? आपण 1 स्वीकार मे 1962. महाराष्ट्र डे आहे मे दिवस, म्हणून 1 मे असणार आहे आपल्याकडे. बरं, याच्यानंतर 2 समित्या होत्या. पहिली समिती कुठली? अशोक मेहता समिती, बरोबर. याला काय म्हणलं जातं? मूल्यमापन समिती. याच्यानंतर दुसरी एक समिती कुठली होती? LMC, LM सिडवी समिती. याला काय बोललं जातं? आढावा समिती. बरं, पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा ही शिफारस कुठल्या समितीने केली होती? अशोक मेहता समिती. अशोक मेहता समितीने शिफारस केली होती. बरं, याच्यानंतर हे 5 समित्या आहेत, पण याचा काही जास्त उल्लेख कुठे नाहीये, परीक्षेमध्ये पण नाहीये त्याचा, पण हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हनुमंतराव कमिटी, म्हणजे मराठीमध्ये आपण समिती बोलतो. हनुमंतराव कमिटी, GVK राव कमिटी, सरकारिया कमिशन ऑन सेंटर स्टेट रिलेशन्स, PK थुंगन कमिटी, हरलाल सिंग खर्रा कमिटी. ओके, या 5 कमिट्यांची नावं माहिती असली पाहिजे आपल्याला. काय झालं? बरं, ठीक आहे. आता याला वैधानिक दर्जा म्हणजे आपल्या संविधानिक दर्जा म्हणजे संविधानामध्ये याची तरतूद केली गेली होती. 73वी घटना दुरुस्ती, म्हणजे पंचायत राजची कुठली होती? 73वी घटना दुरुस्ती. आणि हा परिशिष्ट म्हणजे पॅरा कुठला होता? 11वे परिशिष्ट. परिशिष्ट म्हणजे पॅरा बोललं जातं. 11वे परिशिष्ट. तर घटना दुरुस्ती कुठली आहे? 73वी. आणि ही कुठल्या तारखेला केली होती? 24 एप्रिल 1993. व्हेरी नाईस. 24 एप्रिल 1993 रोजी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि महत्वाच्या तरतुदी आपल्याला माहितीच आहे. 1/3 जागा महिलांसाठी आणि प्रौढ स्त्री पुरुषांना समावेश असणारी ग्रामसभा, हे आपण पाहिलंच होतं. याच्यानंतर पुढे 74वी घटना दुरुस्ती जी होती ती नगरपालिका आणि महानगरपालिका यांना संविधानिक दर्जा प्राप्त करून देण्यासंदर्भात होती. तर पहिलं होतं 73वी आणि परिशिष्ट कुठला होता? 11वा. आता ही घटना दुरुस्ती आहे 74वी आणि परिशिष्ट कुठला आहे? 12वे परिशिष्ट. ओके, चला. महाराष्ट्रातील वाटचाल जर आपण बघितली तर तत्कालीन मंत्री जे होते वसंतराव नाईक साहेब, तर वसंतराव नाईक समिती महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती कशी असली पाहिजे याच्यासाठी एक समिती नियुक्त केली गेली होती 27 जून 1960 रोजी. ओके, तर समिती नियुक्ती कधी आहे? 27 जून 1960. आणि ही समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली होती? वसंतराव नाईक. हे कोण होते? त्याकालीन तत्कालीन महसूल मंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या महाराष्ट्रासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने 1 वर्ष घेतला आणि यांनी आपला अहवाल सादर केला 15 मार्च 1961 रोजी. साधारण 1 वर्ष लागला त्यांना अभ्यास करण्यासाठी.
आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे तो अहवाल आपण स्वीकारला कधी 1 एप्रिलला. 1 एप्रिल 1961 रोजी आपल्या इथे तो अहवाल स्वीकारण्यात आला होता. आणि नंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 संमत झाला. तो कधी झाला होता? 8 सप्टेंबरला 1961. आणि त्यानंतर आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची अंमलबजावणी 1 मे 1962 करण्यात आली होती. 1 मे का? कारण 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे, म्हणून 1 मे आहे तो. तर आपली महाराष्ट्राची वाटचाल कशी आहे? समिती नियुक्ती कधी झाली होती? 27 जून 1960. याचे अध्यक्ष कोण होते? वसंतराव नाईक, तत्कालीन महसूल मंत्री होते. त्यांनी आपला अहवाल कधी दिला होता? तर 15 मार्च 1961. ऑलमोस्ट मला वाटतं 10 महिने लागले, 1 वर्ष. आणि मग हा अहवाल आपण स्वीकारला कधी होता? 1 एप्रिल 1961 रोजी. आणि अहवाल स्वीकारल्यानंतर आपल्या इथे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कायदा संमत झाला. कधी झाला होता? 8 सप्टेंबरला. आणि अंमलबजावणी आपण 1 मे 1962 मध्ये केली गेली होती. आणि आपल्याकडे आता जो पंचायत राज आहे त्याची व्यवस्था नाईक समितीच्या शिफारशीवरतीच आता आधारित आहे. बरं, ह्या शिफारसीमध्ये बऱ्याचशा शिफारसी होत्या, पण महत्वाच्या काही शिफारसी आहेत परीक्षेच्या दृष्टीने, त्या इथे आपण मेन्शन केल्यात. पहिल्या शिफारस म्हणजे जे त्रिस्तरीय पंचायत राज जे असलं पाहिजे ते त्यांनी कायम ठेवलं की आपल्या इथे पण त्रिस्तरीय पंचायत राज असलं पाहिजे. आपल्या इथे त्या पंचायत समितीचा कालावधी 5 वर्ष असला पाहिजे. आणि ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे अधिकारी कोण असेल? तर ग्रामसेवक असावा. आमदार खासदार यांना सदस्यत्व नसावे, म्हणजे आमदार किंवा खासदार आहेत ते याचे सदस्य होऊ शकत नाहीत. जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकारी IAS दर्जाचा असावा, म्हणजे तो स्वतंत्र असावा याच्यासाठी. आणि जिल्हाधिकारी यांचा ZP म्हणजे जिल्हा परिषदमध्ये हस्तक्षेप नसावा. या महत्वाच्या शिफारशी आहेत. ओके. बरं, ही जी समिती जी आहे म्हणजे या शिफारशी जे झाल्या होत्या त्याप्रमाणे आपल्या इथे 1 मे रोजी आपण अंमलबजावणी केली. पण 1 मे 1962 नंतर आपल्या इथे दुसऱ्या समित्या अपॉइंट केल्या गेल्या होत्या. ते त्यातली पहिली आहे ल.ना. बोंगेरवार समिती. स्लाइड मध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, बोंगेरवार समिती आहे, ते अक्षर चुकलंय, ते शब्द चुकलाय तो. ल.ना. बोंगेरवार समिती, त्याच्यानंतर बाबूराव काळे समिती आणि PB पाटील समिती, ह्या 3 समिती आपल्याकडे अपॉइंट केल्या गेल्या होत्या. तर ही पहिली समिती जी आहे ती कधी नियुक्ती केली होती? एप्रिल 1970 मध्ये. आणि त्यांनी आपला अहवाल कधी दिला होता? 1 वर्षानंतर, सप्टेंबर 1971. म्हणजे नियुक्ती 70 मध्ये आणि अहवाल 71 मध्ये. तर ह्यांनी काय सजेस्ट केलं होतं? प्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या किमान 2 बैठका व्हाव्यात, म्हणजे मीटिंग्स असल्याच पाहिजे, अशी त्यांनी शिफारस केली होती. आता ही एकच शिफारस नाहीये, म्हणजे बऱ्याचशा शिफारशी असतात, पण त्यातली महत्वाच्या जे शिफारशी आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टीने ते इथे आपण उल्लेख केलेला आहे. 71 नंतर आपल्या इथे बाबूराव काळे समिती अपॉइंट केली गेली होती. तर त्यांची नियुक्ती ऑक्टोबर 1980 मध्ये झाली होती. आणि त्यांनी शासनाला अहवाल 1 वर्षानंतर 1981 मध्ये दिला होता. तर यांनी पण म्हणजे बऱ्याचशा त्यांच्या शिफारशीमध्ये एक महत्वाची होती, ती म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी शिफारस त्यांनी केली होती. याच्यानंतर जी तिसरी समिती होती ती आहे PB पाटील समिती. यांची नियुक्ती 84 ऑक्टोबर 1984 रोजी करण्यात आली होती. आणि त्यांनी अहवाल 2 वर्ष लावला, 1986 मध्ये त्यांनी दिली होती. आणि त्यामध्ये जसं 1000 लोकसंख्येसाठी 1 ग्रामपंचायत असं त्यांनी सुचवलं होतं. आणि ग्रामपंचायतची जी निवड आहे ती सरपंचाची निवड थेट लोकांकडून व्हावी असं त्यांनी सुचवलं गेलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? हो. पटकन एक रिवाइज करून घेऊया, आपण कुठपर्यंत होतो? हा, महाराष्ट्र पंचायत राजची वाटचाल. बर, मग आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जी पंचायत समितीसाठी एक समिती अपॉइंट केली गेली होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? वसंतराव नाईक. त्यावेळेस ते कोण होते मंत्रिमंडळात? महसूल मंत्री. महसूल मंत्री होते. व्हेरी नाईस. बरं, ही नियुक्ती कधी केली होती समितीची?
27 जून 1960. 27 बरोबर. जून 1960. व्हेरी नाईस. यांनी अहवाल कधी दिला होता? 15 15 मार्च 15 मार्च 1961. 1961. बरोबर. आणि आपण स्वीकारला कधी, म्हणजे महाराष्ट्र शासनाने? 1 एप्रिल 1961. 1 1 एप्रिल एप्रिल 1961. 1961. बरोबर झालं होतं. आणि मग आपल्या इथे जो अधिनियम म्हणजे कायदा संमत झाला होता त्याची तारीख आहे 8 सप्टेंबर. बरं, याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची कधी झाली होती? 1 मे 1962. व्हेरी नाईस. 1 मे 1962. हो बरोबर. याची शिफारसी आहेत त्रिस्तरीय पंचायत राज. आता कालावधी किती वर्ष असला पाहिजे? 5 वर्ष. 5 वर्ष. आणि आमदार खासदार यांना सदस्यत्व असावे की नसावे? आमदार खासदार यांना सदस्य म्हणून घ्यायचे की नाही घ्यायचे? नाही घ्यायचे. नाही घ्यायचे. सदस्यत्व नसावे असं त्यांची शिफारस होती. बरं, यांच्यानंतर 3 समित्या होत्या. तर पहिली समिती कुठली? लना बोगीरवार. ल ना बोंगीरवार. जनावर. बोंगीरवार, हा ते बोंगीर. अक्षर चुकलंय, म्हणजे टायपो एरर आहे ते. ल ना बोंगीरवार समिती. हा. दुसरी समिती बाबूराव काळे. बाबूराव काळे बाबूराव समिती. काळे समिती. तिसरी समिती पी.बी. पाटील समिती. पी.बी. पाटील समिती. पी.बी. बरोबर. पाटील आता समिती. पहिली बोंगीरवार समिती याची नियुक्ती कधी झाली होती? 1900. एप्रिल 1970. हा, आणि त्यांनी अहवाल कधी दिला होता? सप्टेंबर 1900. 1971. सर्वांनी सप्टेंबर एक वर्ष 71. लावलेले आहेत, 70 आणि 71. आणि 2 बैठका व्हाव्यात. ग्रामसभेच्या किमान 2 बैठका व्हाव्यात अशी शिफारस कुठल्या समितीने केली होती? बोंगीरवार, काळे आणि पाटील. म्हणजे मी शॉर्ट मध्ये बोलतोय. त्याचं बोंगीरवार. उत्तर बोंगीरवार हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बोंगीरवार. बरं, त्यानंतर बाबूराव काळे समिती नियुक्ती कधी? 1980. ऑक्टोबर 1980. हा, ते ऑक्टो म्हणजे मला वाटतं ते ब आणि र खाऊन घेतलंय त्याने, म्हणजे मिस टाईप करताना, सॉरी. ते ऑक्टोबर आहे. ऑक्टोबर 1980. आणि अहवाल 1981 मध्ये दिला होता. आता यांनी पदाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी शिफारस कोणी केली होती? तर कुठली समिती? बाबूराव काळे समिती. बाबूराव काळे समिती. बरोबर. त्याच्यानंतर तिसरी समिती आहे पी.बी. पाटील समिती. त्याची नियुक्ती कधी करण्यात आली होती? ऑक्टोबर 1980. ऑक्टोबर 1984. 84. आता इथे पण मला वाटतं बर खाऊन टाकलंय. पण ते ऑक्टोबर आहे. अहवाल कधी सादर केला? 1980. 1986. 86. इथे फरक एवढाच बघा, सर्व समितीने 1 वर्ष लावलाय, पण पाटील समितीने 2 वर्ष इथे काल होता. बरं, 1000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत अशी सरपंचाची निवड. हा, 1000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असं कोणी सजेस्ट केलं होतं? तर पी.बी. पाटील समिती पी.बी. यांनी. पाटील. ओके, एकच मिनिट. बरं, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज आपल्या इथे याचं स्वरूप कसं आहे? तर ग्रामीण भाग आणि शहरी किंवा नागरी भाग आपण जे बोलतो असे 2 विभाग आहेत. तर ग्रामीण भागामध्ये सर्वात त्रिस्तरीय आहे, तर सगळ्यात खालच्या स्तरावरती ग्रामपंचायत येते, त्याच्यानंतर पंचायत समिती येते आणि जिल्हा परिषद येते. ठीक आहे, इथपर्यंत कळलं ग्रामीण भागामधलं. आणि शहरीमध्ये नगरपंचायत, नगरपालिका, त्यालाच नगर परिषद पण बोललं जातं, महानगरपालिका जसं मुंबई आहे, कटक मंडळ आणि औद्योगिक नगर वसाहत प्राधिकरण. ओके, हे 2 भाग आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं म्हणजे पंचायत समितीचं. ग्रामीण आणि शहरी. ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. शहरी किंवा नागरी विभागामध्ये नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ आणि औद्योगिक नगर वसाहत प्राधिकरण. इथपर्यंत कळलं? हो. बरं, आपल्या इथे जी ग्रामपंचायत आहे, म्हणजे आपण आता स्पेसिफिकली महाराष्ट्राबद्दल जर बोललो तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत ची रचना कशी आहे? अच्छा, अजून एक लक्षात आणून द्यायचं होतं, जे कोणी हे लेक्चर ऐकतंय म्हणजे आता आणि पुढे तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकाल, तर स्टडी सर्कलची जी वेबसाईट आहे www.studycircleonline.com.
ओके, studycircleonline.com ह्या वेबसाईट जरा लिहून घ्या. आणि ह्या वेबसाईट वरती पंचायत राज बद्दल एक मोठा लेख दिलेला आहे आणि त्यासोबत मला वाटतं 101 प्रश्न पण टाकलेले आहेत, ते तुम्ही त्यातून वाचू शकता. चालू घडामोडीमध्ये हा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये टाकलेले आहेत प्रश्न आणि ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राजची सविस्तर माहिती पण दिलेली आहे. आता येणारी जी इलेक्शन्स आहेत ना त्याबद्दल, तर ते लेक्चर झाल्यानंतर ते पण एकदा जरा बघून घ्या. तर लिंक ओके. परत काय झालं? लिंक कोणत्या परत लिंक वर आहे ते? www.studycircleonline.com. एक मिनिट हा. स्पेलिंग सांगतो. www, एकच मिनिट थांब. हा ठीक आहे चालेल. स्टडी STUDY CIRCLE ऑनलाइन ONLINE studycircleonline.com. थँक्यू. एकच मिनिट हा. कुठल्या भागामध्ये आहे ते? ते ग्रामपंचायत ह्याच्यात क्विज एकच मिनिट हा, जरा सांगतो तुम्हाला थांबा. कारण संपूर्ण एकदम डिटेल मध्ये माहिती डॉक्टर आनंद पाटील सरांनी टाकलेली आहे त्यामध्ये. ग्रामपंचायत हा, नवीनतम घडामोडी हा जो टॅब आहे ना त्याच्यावरती. एकच मिनिट हा, तुम्हाला दाखवता येतं का मी पाहतो. एकच मिनिट जरा. सर्वांना ही वेबसाईट दिसते? हो सर. हो. अच्छा, ह्या वेबसाईट मध्ये इथे उजव्या बाजूला नवीनतम घडामोडी दिसते तुम्हाला? कुठे सर? आता मी हायलाइट केलाय. ओके. याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणून दिसतं पहिला शब्द. तो जर क्लिक केला ना, स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. ग्रामपंचायत निवडणूक 2021 आणि प्रश्न मंजुषा पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे ग्रामपंचायत बद्दल. जस्ट स्क्रोल करतोय, तुम्ही नंतर डिटेल मध्ये बघून घ्या. आणि त्याच्यानंतर हे खाली प्रश्न मंजुषा आहे, त्याचे प्रश्न पण टाकलेले आहेत. थोडे हायर लेवलचे आहेत, पण एकदा जरा बघून घ्या, उपयोगी पडेल. उत्तरं पण दिलेली आहेत. ओके, कळलं? हो सर. हो. चलो वापस आते हैं अपनी स्क्रीन पे. सर्वांना दिसते स्क्रीन? हो. बर, ग्रामपंचायत मध्ये म्हणजे महाराष्ट्राची जी ग्रामपंचायत आहे त्याची रचना कशी आहे तर त्रिस्तरीय आपल्याला माहिती आहे. हे त्रिस्तरीय आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय घटनेचा कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे. आणि महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचा कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. बरोबर. तर आपल्या इथे जी जो नियम आहे तो कुठला आहे? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. आता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, तर त्या काळी तुम्हाला माहिती आहे मुंबई 1958 महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली होती? 1900 महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती? 1960. पण त्याच्या आधी काय बोललं जातं? मुंबई बोललं जायचं, माहिती असेल तुम्हाला. म्हणून मुंबई हा प्रदेश, म्हणून इथे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणून मेन्शन आहे. नंतर तिथे आपल्या इथे
मुंबईचं महाराष्ट्र झालेलंच आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. पण त्या काळी म्हणजे 1958 म्हणजे महाराष्ट्र होण्याआधी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि उपकलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. बरं, ही ग्रामपंचायत जी करायची आहे तर त्यासाठी जी गावाची लोकसंख्या किती असली पाहिजे तर सरळ आहे, कमीत कमी 600 असली पाहिजे. किती? 600 लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे, तर तिथे एक आपली ग्रामपंचायत तयार होऊ शकते. पण समजा 600 पेक्षा कमीच असेल, एक गावाची लोकसंख्या 200 आहे किंवा एकाची 300 आहे, मग काय करायचं? तर लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर 2 किंवा 3 गावे मिळून गट ग्रामपंचायत किंवा त्याला ग्रुप ग्रामपंचायत बोललं जातं, ती स्थापन करण्यात येते. आता हे जे आहे 600ची हे पठारी भागावरती आहे आणि डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा क्षेत्रामध्ये 300 लोकसंख्या जर असेल तर तिथे ग्रामपंचायत करता येते. यावरती पण प्रश्न येतो, जरा लक्षात असू द्या. आपल्या इथे किती लोकसंख्याची आवश्यकता आहे? तर 600ची. आणि डोंगराळ जो क्षेत्र आहे तिथे कितीची आवश्यकता आहे? तर 300ची. ठीक आहे, कळलं? हो. 600ची पठारी भागामध्ये, पठारी आणि डोंगराळ हे दोन विभाग जे असतात, म्हणजे आपल्या इथे जे आहे ते पठारी भाग आहे 600, आणि 600 पेक्षा कमी असेल तर ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत असते. मग आता ही ग्रामपंचायत करण्याचं ठरलं किंवा अमुक अमुक गावामध्ये आपल्याला ग्रामपंचायत आता करायची आहे. मग आता ग्रामपंचायत करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीवरती जी व्यक्ती आहेत, म्हणजे ज्या पंच आपण बोलतो ते पंच लागणार. मग ते पंच आपल्याला ची निवड करावी लागेल ना, किंवा किती पंच म्हणजे किती माणसं असली पाहिजे ती आपल्या गावामध्ये कामं करतील. तर ती पंचांची संख्या ही पण निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे 7 ते 17 अशी सदस्यांची, म्हणजे पंच म्हणजे सदस्य, त्यांची किती संख्या असली पाहिजे याची आपल्याकडे तरतूद आहे. म्हणजे एक उदाहरण जर आपण खाली पाहिलं तर 600 ते 1500 जर लोकसंख्या असेल तर आपल्याला पंचांची संख्या म्हणजे सदस्यांची संख्या किती असली पाहिजे? 7. त्यानंतर 3000 पर्यंत, 1500 ते 3000 9, 3001 ते 4500 11, 4501 ते 6000 13 पंच संख्या, 6001 ते 7500 15, आणि 7501 ते त्यापेक्षा जर जास्त असेल तर किती मेंबर्स असले पाहिजे? 17 मेंबर्स असले पाहिजे. इथे काही डाऊट्स वगैरे आहेत का? असतील तरी सांगा, नसतील तरी बोला हो सर नाहीये. नाही. बर, पुढे जाऊया. हे तर आधी आपण घेतलंच होतं. महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आला आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण असावे लागते. म्हणजे तुम्हाला जर ग्रामपंचायतीची निवडणूक लढायची असेल तर तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. ठीक आहे. आता अजून एक 2-3 महत्वाचे तरतुदी आहेत. मला वाटतं ही स्लाइड आपण कंप्लीट करून एक रिव्हिजन घेऊया आणि बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करून घेऊया. तर ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण ठेवलेलं आहे, म्हणजे राखीव जागा आहेत. आणि मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, इतर मागासवर्गीय जे बोलले जातं 27% आहेत. आणि अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि अनुसूचित जमाती एसटी यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात. आणि ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जिल्हाधिकारी जो आहे, कलेक्टर जो असतो त्याला असतो. आणि संबंधित गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो. बरं, आपले जे निवडून जे येतात त्याच्यातूनच आपलं पुढे सरपंच आणि उपसरपंच वगैरे यांची निवड होते. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. इथपर्यंत एक पटकन रिव्हिजन करून घेऊया. सर्वांनी अनम्यूट करून घ्या जरा. इथे काय लिहिलंय? पंचायत कोण पंचायत ओरडलं? राज. पंचायत. बरं, याचा न्यायपंचायत याचा उल्लेख कुठे आढळतो? मनुस्मृती आणि नारद. नारद स्मृती. व्हेरी नाईस. नंतर आपल्या इथे पितामह कोण आहे? भीष्म पितामह स्थानिक लॉर्ड स्वराज्य रिपन. संस्थेचा लॉर्ड रिपन. हा लॉर्ड कोण होता? रिपनला. लॉर्ड रिपनला नाही, लॉर्ड रिपन. रिपनला बोलू नका. तर तो त्या पितामह बोललं जातं.
आणि त्याने भारतामध्ये जो कायदा केला होता त्याची तारीख काय आहे? 12 मे 1882. 12 मे 1882. हा, तुम्ही जर माझ्यासोबत म्हणजे माझ्या पाठी रिपीट करता ना तर लक्षात घ्या तुमचं डबल रिपिटेशन होत आहे, म्हणजे पाठांतर होतं. एक तर ऐकलंय आणि आता तुम्ही स्वतः बोलतायत, 2 वेळा होत आहे. आपल्या इथे 2 कार्यक्रम राबवण्यात आले होते. पहिला कार्यक्रम कुठला? सामुदायिक विकास कार्यक्रम कुठल्या वर्षी? समुदाय विकास कर. 1952. 52. दुसरा कार्यक्रम राष्ट्रीय विस्तार राष्ट्रीय योजना विस्तार योजना कुठल्या साली? 1953. 1953. बर. 1952 साली कुठला कार्यक्रम राबवण्यात आला होता? सामुदायिक विकास कार्यक्रम. समुदाय आणि 53 ला? राष्ट्रीय विस्तार योजना. राष्ट्रीय विस्तार योजना. बरोबर आहे का उत्तर? हो. व्हेरी नाईस. चला पुढे जाऊया. बाकी यांचे उद्देश वगैरे वाचून आपण घेतलेच आहे. ते अपयशी ठरले कारण दुर्लक्ष आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमी होतं. दुर्लक्ष आणि इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते. हा, तर त्यानंतर आपल्या इथं बलवंतराव मेहता समिती अपॉइंट करण्यात आली होती आणि याची नियुक्ती कोणी केली होती? राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने? केंद्र शासनाने. केंद्र शासनाने. 2 समित्या वेगवेगळ्या आहेत हा. तर ही केंद्र शासनाची आहेत. तारीख काय आहे? 16 जानेवारी 16 जानेवारी 1957. अहवाल कधी सादर केला? 1958. 1958. सदस्य कोण? ठाकूर फुलसिंग डीपीसी बीजीराव डीपीसी. बीजे. याच्यामध्ये असाही प्रश्न आला होता, बीजीराव हे कोणत्या समितीचे सदस्य होते? बीजीराव कोणत्या समितीचे सदस्य होते किंवा डीपी सिंग कोणत्या समितीचे किंवा ठाकूर फुलसिंग कोणत्या समितीचे सदस्य होते? मग तुम्हाला ऑप्शन मध्ये बलवंतराव येतं आणि त्यानंतर अशोक मेहता समिती, LM सिंघवी समिती, अशी 3 समिती दिल्या जातात. बरं, पुढे जाऊया. आपल्या इथे त्यांची व्यवस्था कुठली होती? त्रिस्तरीय. गाव पातळीवरती काय असतं? ग्रामपंचायत. तालुका पातळीवरती? पंचायत समिती. जिल्हा पातळीवर? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. आणि कमीत कमी लोकसंख्या 500. 500. हे आपण स्लाइड घेतलं होतं. अच्छा, हा, त्यांनी महिलांना किती आरक्षण किती सांगितलं होतं त्या शिफारशीमध्ये? बलवंतराव मेहतामध्ये किती जागा? 2 जागा. 2. आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी 1 जागा. बर, आपण स्वीकृत कधी केलं होतं? तारीख? 2 ऑक्टोबर 1959. 59 रोजी. 1959. बरोबर. आणि पंचायत राज हे नामांकन कोणी केलं होतं? जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं. बरं, पहिलं राज्य कुठलं? पहिलं राज्य राजस्थान. तारीख? 2 ऑक्टोबर 1900. बरोबर. 19. दुसरं राज्य? 2 ऑक्टोबर 1959. आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. मला वाटतं आपला मध्ये डिस्टन्स खूप आहे त्यामुळे आवाज थोडा पुढे मागे होतोय. काही हरकत नाही. डिस्टन्स लांब आहे ना. मी मुंबईमध्ये आहे, तुम्ही मला वाटतं आता कुठे कुठे आहात माहित नाही मला. दुसरं राज्य आंध्र प्रदेश. तिसरं? आसाम. चौथं? आसाम. तामिळनाडू. तामिळनाडू. आणि महाराष्ट्र? 9वे. 9वे राज्य. 9th बोललं जातं. तारीख? 1 मे 1962. व्हेरी नाईस. यांच्यानंतर जी समिती होती अशोक मेहता समिती आणि LM सिंघवी समिती. ओके. तर वैधानिक दर्जा, पंचायत राज वैधानिक दर्जा देण्यात यावा ही कोणी सजेस्ट केलं होतं? अशोक मेहता समितीने. अशोक मेहता समितीने. बरोबर. आणि पंचायत सदस्यांना जास्त अधिकार देणे हे कोणी सजेस्ट केलं होतं? LM सिंघवी समिती. LM सिंघवी समिती. व्हेरी नाईस. नंतर हे बाकीचे एकदा जस्ट कानावरून असू द्या तुमच्या डोक्यामध्ये, हे पाठ करू नका, म्हणजे हे आलेले नाहीयेत. हनुमंतराव कमिटी, GVK राव कमिटी, सरकारिया कमिशन ऑन सेंटर स्टेट रिलेशन्स, PK थुंगन कमिटी, हरलाल सिंग खर्रा कमिटी. अच्छा, हे कमिटी इंग्लिशमध्ये असतं आणि मराठीमध्ये आपण समिती बोलतो. ओके. तर आपल्या इथे घटना दुरुस्ती करण्यात आली होती, 73व्या घटना दुरुस्ती. आणि याची तारीख काय आहे? 24 एप्रिल 1993. व्हेरी नाईस. आणि परिशिष्ट कुठला? 11वे परिशिष्ट. बाकी महत्वाच्या तरतुदी आपण तर पाहिल्याच आहे. 74वी घटना दुरुस्ती ही कुणाला लागू आहे?
नगरपालिका व महानगरपालिका. नगरपालिका व महानगरपालिका. नगरपालिका व महानगरपालिका. व्हेरी नाईस. आणि याच्यामध्ये परिशिष्ट म्हणजे पॅरा कुठला आहे? 12वे. 12वे. पॅराग्राफ 12वे. मध्ये ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतं पॅरा म्हणून 11वे पॅरा, 11th पॅरा, 12th पॅरा अमेंडमेंट्स बोललं जातं. ते ऍक्च्युली तुम्हाला नाहीये, पण हे 12 परिशिष्ट आहे. बरं, महाराष्ट्राची वाटचाल आपल्या इथे एक समिती अपॉइंट केली गेली होती. तिची समितीची नियुक्तीची तारीख काय आहे? 27 जून 1960. 27 जून 1960. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. व्हेरी नाईस. आणि तत्कालीन कोण होते ते? महसूल मंत्री. महसूल मंत्री. बरोबर. आपण स्वीकारला कधी? 1 एप्रिल 1 एप्रिल 1961. 1961. आणि अंमलबजावणी कधी झाली? 1 मे 1962. अच्छा, तुमच्या इथे जी स्क्रीन दिसते ते क्लिअर आहे ना? म्हणजे मोबाईल वरती बघताय मला वाटतं तुम्ही. हो हो सर. तर टाईप हो. केलेलं व्यवस्थित पूर्ण दिसतंय. हो. हो. यांची शिफारस काय होती? त्रिस्तरीय आणि कालावधी 5 वर्ष. 5 वर्ष. बाकी हे तर घेतलं आपण. यांच्यानंतर ज्या 3 समित्या होत्या, पहिली कुठली? ल ना? त्यांना बरं, लिहून घ्या. हे अक्षर बघू नका. बोंगीरवार आहे ते. काय सर ते? ल ना बोंगीरवार. 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 ओके. आता मला इथे करेक्शन नाही करता येणार. बोंगीरवार समिती आहे. नियुक्ती कधी झाली होती? 1970. 70. त्यांनी अहवाल कधी दिला? सप्टेंबर 1971. सप्टेंबर 1971. बरोबर. आणि 2 बैठका ही शिफारस होती. ते कलर का समितीच्या झाला? 2 बैठक. काय झालं? कोणी काय विचारलं का? नाही सर. एक मिनिट हा जरा. त्यानंतर बाबूराव काळे कमिटी समिती नियुक्ती कधी? ऑक्टोबर 1980. 1980. अहवाल कधी मिळाला? 1981. अच्छा. यांची शिफारस मानधनात वाढ, एवढं जरा मानधनात लक्षात ठेवा. वाढ. नंतर आहे पी.बी. पाटील समिती नियुक्ती ऑक्टोबर 1984. ऑक्टोबर 1984. बरोबर. आणि अहवाल 1986. 1986. आपल्या इथे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत, पंचायत आणि जिल्हा परिषद, सॉरी रिपीट करा तुम्ही. ग्रामीण मध्ये 3 स्तरीय कुठले आहेत? ग्रामपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. व्हेरी नाईस. आणि शहरी किंवा नागरी भागामध्ये कुठले आहेत? नगरपंचायत, हा नगरपालिका, हा महानगरपालिका, हा. कटक मंडळ, कटक मंडळ, औद्योगिक नगर, वसाहत, औद्योगिक नगर औद्योगिक नगर वसाहत वसाहत, प्राधिकरण. हा. औद्योगिक नगर वसाहत प्राधिकरण. ओके. तर ही आपली रचना आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला याच्या पुढच्या लेक्चरमध्ये ग्रामपंचायत काय असते, त्याचा कार्यकाळ कोण कोण असतं ते, पंचायत समितीमध्ये कोण असतं आणि जिल्हा परिषदमध्ये कोण असतं, हे 3 आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिका यांचा एक स्ट्रक्चर फक्त आपण पाहणार आहोत. तेवढंच परीक्षेच्या दृष्टीने येतं तुम्हाला. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. हे लेक्चरमध्ये कळलं तुम्हाला? व्हॉइस क्लिअर होता? हो सर. हो.